तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं जेवण झाल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होत असेल आणि या कडकडीत उन्हाळ्यात तुम्ही अशा पद्धतीचं थंडगार कस्टर्ड ब्रेड पुडिंग जर केलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या स्वतःला खूप एक छानपैकी ट्रीट द्याल. तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. अप्रतिम चवीचं हे पुडिंग झालेलं आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच बनवणार असाल तरीही सुद्धा ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. अतिशय मस्त अशी रेसिपी आहे आणि योग्य प्रमाण आहे. त्यासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, एका पॅनमध्ये घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालून सतत हलवायचं आहे. कॅरमलाइज होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे. साधारण या प्रोसेसला 5 ते 6 मिनिटं लागणार आहे. पण एक लक्षात घ्या, सतत हलवायचं आहे, अजिबात पॅन सोडून जाऊ नका. हळूहळू याचा रंग बदलेल आणि मस्तपैकी आपली जी साखर आहे ती कॅरमलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे. मी आज इथे तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करेल, जर आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि त्याचबरोबर ही रेसिपी आवडली तर जरूर तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आता ही साखर जी आहे ती पूर्णपणे कॅरमलाइज झालेली आहे. गॅसची फ्लेम मी इथे बंद करणार आहे आणि एक डबा सिलेक्ट करायचा ज्याचा झाकण जे आहे ते मस्तपैकी टाईट असेल. अशा डब्यामध्ये ही कॅरमलाइज झालेली साखर आपण काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण करायची आहे. घरामध्ये 2 ब्रेड होते ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत ऑलरेडी आणि सेम पॅनमध्ये मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. ते आपल्याला हलवायचं आहे आणि इथे आपल्याला यामध्ये साखरसुद्धा ॲड करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडीनुसार यामध्ये साखर ॲड करायची आहे. मी 2 चमचे साखर यामध्ये ॲड करते आहे. त्याच्यानंतर कस्टर्ड पावडर जी मँगो फ्लेवरची आहे तीही मी यामध्ये ॲड करणार आहे. दुधामध्ये मिक्स करून त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. मस्त फ्लेवर येतो आणि छानपैकी घट्टपणासुद्धा येतो. त्यामुळे मी ही कस्टर्ड पावडर यामध्ये घातलेली आहे. हलवून घेऊयात. गॅसची फ्लेम मी इथे मीडियम केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त रंग आलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही जर कस्टर्ड पुडिंग केलं तर नक्की मी सांगते अगदी तुमचं कौतुक होईल आणि तुम्हालाही ती कस्टर्ड पुडिंग आवडेल, नक्कीच आवडेल. आता यामध्ये 2 स्लाइस ब्रेडच्या मी बारीक करून घातलेल्या आहेत. पटापट हलवून घेऊयात. अजिबात खाली लागून द्यायचं नाही आहे. 5 मिनिटातच हे घट्ट व्हायला मिश्रण सुरुवात होणार आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून आपण ज्या कंटेनरमध्ये कॅरमलाइज झालेली साखर घातलेली आहे त्याच कंटेनरमध्ये आपण हे ब्रेड पुडिंगचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे. खूप टेस्टी असा हा पदार्थ बनतो, नक्की ट्राय करून बघा. झाकण घालून फ्रीझरमध्ये 2 तास आपल्याला असं सेट व्हायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 2 तासानंतर डिमोल्ड करून घ्यायचं आहे आणि काही मिनिटातच तुमच्या समोरच मस्त असं हे ब्रेड पुडिंग तयार होणार आहे. सगळे तुमचं नक्कीच कौतुक करतील. नक्की करून बघा ही रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आहा, अप्रतिम दिसतंय. मी इथे तुम्हाला कट करून दाखवते. याचा आस्वाद मी घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन.